अगं काय काय सहन केलंयस तू? हा मयू ऐक ना, आपल्याला हिला इथे सोडून चालणार नाही, ह्याच्या तावडीतनं सोडवायला हवं. हो खरंच, काढा ना तिला बाहेर. तुम्हाला काय वाटलं दार लॉक केलं म्हणजे तुमचं काम होईल? मूर्खात तुम्ही, मूर्ख. तुम्ही माझ्या घरात येऊन खूप मोठी चूक केली आहे. आता तुमचा दार लॉक करण्याचा छंद मी पूर्ण करतो, तर फक्त बघा. तुम्ही तिघी अडकलात तर काय फायदा? पण तुम्ही तिघी माझ्यासोबत अडकलात तर मजा आहे ना. आता मी तुम्हा तिघींनाही सोडणार नाही आहे. हे बघा, तुम्हाला मला मारायचं तितकं तुम्ही मारा, पण यांची काही चुकी नाहीये. त्यांना प्लीज जाऊ द्या. मी सांगितलं होतं ना की नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडू नका म्हणून, पण नाही, ते ऐकायला तयार नाही. स्वतःचं डोकं जास्त चालवायला लागले. ते भोगू दे यांना चुकीची शिक्षा. हो, तुम्हाला किती वेळा सांगू मी, जे काही झालंय त्याच्यामध्ये यांची काही चूक नाहीये. हे बघा, तुम्ही मला जे काही करायचे ते करा, पण यांना प्लीज जाऊ द्या. मी तुमच्या पाया पडते हो, प्लीज. पुढे येऊ नका. आधीच सांगते मी तुम्हाला, पुढे येऊ नका. मी खरंच हल्ला करेन, मी खरंच हल्ला करेन. पुढे येऊ नका. सोड सोड सोडा तिला. सोड त्याचा हात. मयू सोड हात. सोड. मयू. हॅलो, मिस्टर श्रेयस वाघमारे बोलताय का? हां बोलतोय, बोला. मी इंदापूरकर बोलतोय. मला तुमचा रेफरन्स माझ्या ऑफिसमधून मिळाला. ॲक्च्युली माझी नवीन साईट नाशिकमध्ये सुरू होते, त्यासाठी मी एक कॅन्डिडेट बघतोय. हां बोला ना सर. मी ऐकलंय की तुम्ही रिअल इस्टेट संदर्भात जवळजवळ सगळीच कामे करता, म्हणजे मल्टी टॅलेंटेड अशी तुमची ख्याती आहे, बरोबर ना? नाही नाही सर, तसं नाही सर. ॲक्च्युली माझं स्टार्टअप आहे ना, सो सगळी कामं मलाच करावी लागतात, म्हणून सगळं नॉलेज आहे मला. अरे ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे तुम्ही आमच्या रिक्वायरमेंटमध्ये अगदीच बरोबर बसताय. सध्या तुमचा दुसरीकडे कुठे काय प्रोजेक्ट सुरू आहे का? नाही, माझ्याकडे बँडविथ आहे साहेब. बोला ना सर, तुमचा काय प्रोजेक्ट आहे? वा, छान. मग एक काम करूया, तुम्ही लवकरात लवकर नाशिकला या, म्हणजे मी तुम्हाला प्रोजेक्टची संपूर्ण डिटेल देतो आणि लवकरच आपण आपलं काम सुरू करू. नाशिक? सर, आपण ही मीटिंग इकडे करू शकतो का, किंवा मग ऑनलाईन वगैरे करू शकतो का आपण? अहो, मीटिंग ऑनलाईन करू शकतो, पण मी ती साईट कशी आणू इथे? नाही नाही, तुम्हालाच इकडे यावं लागेल. नाही, कळतंय मला, पण काय ना, काही पर्सनल कारणांमुळे जरा ट्रॅव्हल बंद केलंय मी, म्हणून तुम्हाला म्हटलं की ऑनलाईन करूया का आपण. अहो, मग काम कसं करणार तुम्ही? तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या फील्डमध्ये ट्रॅव्हलिंग मस्ट आहे, आणि तुम्हीच म्हणालात ना की तुमची कंपनी आहे म्हणून, मग तुम्हाला तर हे सगळं माहितीच असेल. नाही नाही सर, मला माहिती आहे, मी खूप ट्रॅव्हल करतो, पण आत्ता जरा काही दिवस बंद केलंय ट्रॅव्हल.
पण आता नाशिक म्हणजे ओके, तुम्ही ही ऑफर घ्यायची की नाही याचा नीट विचार करा आणि 2 दिवसात कळवा मला. ठीक आहे सर, मी फोन करतो तुम्हाला याच नंबरवर आणि कळवतो सर. ओके. थँक्यू. फेक तो चाकू खालती, फेक फेक म्हणते ना, फेक. अरे चाकू खालती, चाकू फेक. मागे जा, नाही तर काय कापी नीचा. हे बघा, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तिला काही करू नका, तिला सोडा. मी पाया पडते हो तुमच्या, नका खरंच काही करू. सोडू हिला? हा? हिला म्हटलं होतं ना आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नको म्हणून, मग का बरं आले? हा? जास्त डोकं चालतंय ना हिचं? काय गा जास्त डोकं चालतंय ना? मला मारायला आली होती. हा? सोडा ना तिला. अहो खरंच मी काही नाही येत मी पुढे, पण तिला सोडा तुम्ही. सोडू हिला? हा? सोडू? सोडा, खरंच सोडा. ये. ए, चल मागे हो, मागे हो, नाही तर इथं काय कापील. मी जाते मागे. जा. ए, चल मागे हो, मागे हो. एक चल मागे हो. एक तुला खूप पुळका येतो ना याचा? हा? आता बघ, आज सगळं संपवूनच टाकतो. विद्युत, थांबा मिस्टर विद्युत थांबा. कायदा हातामध्ये घेऊ नका. द्या चाकू इकडे. तुम्ही लांब राहा. याच्याकडे आम्ही बघतो. दादागिरी करतो. बस झाली तुझी दादागिरी. तुझी खातिरदारी करतो आता. चल चल. आता तर चाललोय मी, पण तुम्हाला सोडणार नाहीये मी, आणि तुला तर मुळीच सोडणार नाही. सगळ्यांना एकेकांना बघून घेईन. रडणारे तुम्ही सगळे. चाल पश्चाताप होईल तुम्हाला. चाल. बरी आहेस ना? कार्तिकी मॅडम, कार्तिकी, तिकडे पाणी इथे दे. हे बघ, आम्ही तुला ना काही होऊ देणार नाही. हा, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. बरं वाटतंय का तुला? अश्विनी मॅडम, हो तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही हो मला. म्हणजे आज तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं. पण माझ्यामुळे तुम्हाला किती काय काय भोगावं लागलंय. आधी पोलीस केस वगैरे आणि आता हे सगळं काही. हो प्लीज मला माफ करा. कार्तिकी, काही काय बोलते अगं तू? हा, किती काय काय सहन केलंयस तू. कशी राहतेस या माणसाबरोबर देव जाणे. कार्तिकी मॅडम, तुम्ही आधी सांगितलं होतं की तुम्हाला तक्रार करावीशी वाटते, पण तुम्ही करू शकत नाही. का केली नाही तक्रार? अहो, हे सगळं किती भयंकर आहे. हो तो माझा नवरा आहे. त्याची तक्रार कशी आणि कोणाकडे करू? लग्न झाल्यापासून बघते. दारूच्या व्यसनामुळे ना त्याची ही अशी अवस्था झाली. दारू पितात त्याच्यामुळे नोकरी नाहीये, आणि मग लोकांना असं घाबरवून, त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळायची कामं करतात. अगं पण त्याच्या घरचे लोक नाही आहेत का? ते त्याला काहीच बोलत नाही? त्यांना सांगून काहीच उपयोग नाहीये. त्याच्या घरी त्याची आई आणि बहीण असतात, आणि त्या दोघी सुद्धा त्यांचीच बाजू घेतात. मीच वाटलं होतं की एखादं मूल झालं असतं तर ऍटलिस्ट तेव्हा तरी सुधारले असते. हो पण यांच्या मारहाणीमुळे माझं अबॉर्शन झालं. हो मी कशी जगते माझच मला माहिती. अहो, तुम्ही पोलिसात जायला हवं. हे बघ कार्तिकी, घरची माणसं बरोबर नसली म्हणून काय झालं? कायदा बायकांच्या बाजूने आहे ना. पोलीस नक्की तुला मदत करतील ग. हो पण ह्यांच्यापासून माझी सुटका झाली
तरी मी जाऊ कुठे ना? जायला मला माहेर सुद्धा नाहीये. हा माणूस एक पैसा कमवत नाही आणि माझा पगार हा दारू आणि जुगारामध्ये उडवून टाकतो. स्वतःच्याच घरामध्ये ना असं हे नोकरासारखं जगावं लागतंय. आणि आता त्याच्यामध्ये गावावरून त्यांची आई आणि बहीण आल्यानंतर हे तिघं मिळून माझं काय करतील ना, हे खरंच माहिती नाही हो मला. हे बघा, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्याला गुन्हा करताना पकडलंय म्हणजे त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डरची केस लागेल आणि कदाचित त्याला गंभीर शिक्षा सुद्धा होऊ शकते. पण पोलिसांच्या तावडीमधून त्याची सुटका झाली तर? तू घाबरू नकोस कार्तिकी, तसं काहीही होणार नाहीये. तरी तुम्ही इथे राहणं योग्य नाही असं मला वाटते. तुम्ही चला आमच्या बरोबर. हा हो, ऑलरेडी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. आणि ना तसंही माझी एक मैत्रीण इथे आहे, तिला मी बोलावून घेते आणि तिच्या ओळखीमध्ये एखादी हॉस्टेलमध्ये जागा मिळत असेल तर बघते. हो, तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. नाही कार्तिकी, आम्ही तुला इथे एकटीला नाही सोडू शकत. तो तिथे हॉस्टेलवर आला, त्याने परत काहीतरी तमाशा केला, तुला मारलं तर काय? हो नाही, हॉस्टेलमध्ये ना मला सेफ वाटेल. तिकडे कसं सिक्युरिटी असेल. हवं तर तुझी मैत्रीण येईपर्यंत आम्ही थांबतो इथे, ती आल्यावर आम्ही जातो. ताई, तुम्ही घरी जा. त्यांची मैत्रीण येईपर्यंत मी इथे थांबतो. घरचे सगळे वाट बघत असतील. हो, मी काय म्हणते, तुम्ही सगळे घरी निघून जा. हो, इकडे माझी काळजी घ्यायला या सिस्टर आहेत ना. तुम्ही प्लीज माझी काळजी करू नका. तुला असं सोडून जाणं जीवावर आलंय ग. पण हो, ऑलरेडी माझ्यामुळे इतका त्रास झालाय तुम्हाला. तुम्हाला आणखीन त्रास झालेला मला नाही सहन होणार. बरं ठीक आहे, आम्ही जातो घरी. पण तुम्हाला काहीही लागलं, काही वाटलं तर मला कधीही फोन करा प्लीज. सिस्टर प्लीज, तुम्ही यांची काळजी घ्या. प्लीज काळजी घ्या स्वतःची. तिला काही लागलं तर बघा. येतो आम्ही. चल मयू. विद्युत, नाही नाही नाही, तू घरी चल ना, हे पण भेटतील. अरे अगं नको. चल. चला. अरे वा, क्या बात है. तिघे एकत्र कुठे बाहेर फिरायला वगैरे जाऊन आलात का? पिकनिकला वगैरे? आम्ही पिकनिकला नाही, कार्तिकीला भेटायला गेलो होतो. तुमची फॅमिली ना एकदम सेम आहे. म्हणजे आधी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायचा आणि मग जखमेवर मलम लावायचं. नाईस. काय झालं हिला अशी काही? विद्युत, अरे मला ना त्या कार्तिकीची जास्त काळजी वाटते. एकतर आपल्यामुळे तिच्यावर ही सगळी परिस्थिती ओढवली आणि आपण तिथे तिला एकटीला सोडून आलो. अगं पण तिच्यावर आपण आपली मतं नाही लादू शकत ना. शेवटी ते तिचं आयुष्य आहे आणि किती मदत केली ना तरी आपण परकेच आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिला थोडी स्पेस देऊया. तिला काय करावं असं वाटलं, कोणता निर्णय घ्यावासा वाटला तो तिला घेऊ दे. आणि तो निर्णय घेताना तिला काही मदत लागली ना तर आपण आहोत ना. उगाच काळजी करू नकोस. चल चल मग. अहो, तो मोबाईल बाजूला ठेवा बघू. झोपायचं नाहीये का? आणि गोळ्या घ्यायची पण वेळ झालीये. झोपा आता. अश्विनी, काय हो? तू जेव्हापासून तिकडून आली आहेस तेव्हापासून डिस्टर्ब आहेस. काय झालंय? कसला एवढा विचार करतेस? कशातही लक्ष लागत नाहीये तुझं. मी नोटीस करतोय तुला. काय झालं? मी काहीतरी विचारतोय तुला. एक काम कर, बस बस.
सांग आता मला काय झालं. त्यानं कार्तिकीचा विचार माझ्या डोक्यातनच जात नाहीये. डोळे बंद केले तरी सारखा तिचा चेहरा समोर येतो. किती जखमा होत्या हो तिच्या अंगावर. बापरे, कसं सहन केलं असेल तिने काय माहित. तुम्हाला एक सांगू, खरंच मी खूप लकी आहे की तुम्ही माझ्या बरोबर आहात. एक बायको म्हणून मला तुमचा खूप अभिमान आहे. तर काही नवरे आपल्या बायकांवर केवढे अत्याचार करतात, नुसते नराधमासारखे वागतात. काय होणार आहे त्या कार्तिकीचं माहित नाही. तिच्याबद्दल विचार केला ना की खूप काहीतरी वेगळंच फील होतंय. तिच्यासाठी आपण काही करू शकतो का? आपण तिच्यासाठी काही करू शकतो याचा विचार करण्यापेक्षा आपण तिच्यासाठी काय केलंय याचा विचार करायला हवा ना. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करण्याऐवजी दुसरं काय आहे आपल्याकडे पर्याय. आज तू तिकडे पोचली नसतीस तर काय झालं असतं याचा विचार कर. आज तू तिकडे पोचलीस म्हणून तिला मदत झाली ना, असा पॉझिटिव्ह विचार कर ना. मला पटतंय तुम्ही जे काही बोलताय, पण मी हे सगळं मुद्दामून नाही करत आहे. खरंच तो विचार माझ्या डोक्यातनं ना जात नाहीये. मला कळतंय तू काय बोलतेस ते. मी तुला एक उपाय सांगतो. तुला असं काही वाटलं ना की तुझ्या फॅमिलीचा विचार कर. तुझा नवरा किती चांगला आहे, तुझे सासू सासरे किती चांगले आहेत, तुझ्या मुली किती चांगल्या आहेत, असा सगळा विचार केला का मग तुला असं छान पॉझिटिव्ह वाटेल आणि हे सगळे डोक्यातनं विचार जातील. ठीक आहे, तुम्ही सांगताय तसंच करेन. झोपा आता, खूप रात्र झाली. अच्छा ऐक ना, इतकं काय काय चालू आहे. मला नाशिकची ऑफर आली आहे, हे कसं सांगू मी तुला. काय हो, काय झालं? काही सांगायचंय का? नाही काही नाही. तुझी दगदग झाली असेल ना, जाऊन झोप तू, आराम कर. नक्की? हो. हळू. आता मी तुम्हा तिघींनाही सोडणार नाही आहे. मागे जा, मागे जा, नाहीतर काय काबिलीचं. हे बघा, तुमचा राग माझ्यावर आहे ना. तिला काही करू नका, तिला सोडा. मी पाया पडते हो तुमच्या. मागे हो. तुला खूप पुळका येतो ना याचा. आता बघ, आज सगळं संपवूनच टाकतो. हॅलो, काय? एक मिनिट. नाही, नको, यांना उठवायला नको. आधीच टेन्शनमुळे यांना झोप लागत नाही. काय करू मी? एकटी कशी जाऊ? हॅलो विद्युत, ऐक ना, मला तुला अर्जंट भेटायचंय. हो, लवकर. कार्तिकी, बरं वाटतंय ना तुला? अरे बाप, हे काय सगळं? कार्तिकी, कार्तिकी, काय अगं हे सगळं? हा, तुम्ही कोण? इथे काय करताय? मी परेश आणि ही दीप्ती. ऍक्च्युअली मी मागच्या सोसायटीमध्ये राहतो. आम्ही इथून जात असताना या घरातून आरडाओरडीचा आणि वस्तूंच्या तोडफोडींचा आवाज आला म्हणून आम्ही इकडे पळालो. इकडे येऊन पाहिलं तर 2 लोक यांना धमकावत होती.
घरातल्या सगळ्या वस्तू विखरल्या होत्या आणि ह्या जमिनीवर पडल्या होत्या. कार्तिकी मॅडम, तुम्ही त्या दोघांना ओळखता का? हो नाही हो. मी त्यांना नाही ओळखत. त्यांना पहिले कधीच पाहिलं नव्हतं मी. पण मला खात्री आहे की त्यांना ना पंकजनेच पाठवलं असणार. अशा बाबतीमध्ये त्याच्या खूप खूप ओळखी आहेत. त्याचं आता असं झालंय की तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंय ना, मग आता त्याची शिक्षा भोग तू.